मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसुताईने गुरुजींना घरी बोलावून घेतलेलं असतं. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की पत्रिका तर छान जुळतीये, म्हणजे खूप दिवसानंतर असा योग आला आहे आणि अशा पत्रिका जुळल्या आहेत. तेव्हा विक्रांत आणि मानिनी तेथे येतात. मग आता विक्रांत हळूच विचारतो, काय ग मानिनी, मला काय वाटतं वसुताईने अगोदरच रम्यासाठी मुलगा शोधून ठेवला होता की काय? मानिनी म्हणते, हो मला तर असंच दिसतंय, पण गुरुजींना बोलवण्या अगोदर आपल्या आपल्यात बोलणं व्हायला काही हरकत नव्हती. पण आता आपण यात काही बोलायला नको, नाही तर गुरुजी उगीच म्हणते प्लस आपल्यामध्ये काही संवाद नाही. त्यावेळी विक्रांत विचारतो, काय ग आता गुरुजी आले आहेत तर पार्थची पत्रिका आपण दाखवून घ्यायची का? मग आता ती म्हणते, नको, एकात एक नको, आपण आज नंदिनीला बघायला जाणार आहोत ना, मग आपण काय करूयात, नंदिनीची पत्रिका मागवून घेऊ आणि दोघांची बरोबरच पत्रिका दाखवू, चालेल ना? विक्रांत म्हणतो, ठीक आहे. दोघांपैकी एकाची शांती वगैरे असेल ना तर ती आपल्याला घालायला हवी. ती म्हणते, हो घालूयात आपण. त्यानंतर आता वसू म्हणते, अरे विक्रम, मानिनी या ना, आपल्या घरचं कार्य आहे. गुरुजी म्हणालेत की गुण जुळले आहेत. त्यावेळी आता ते दोघेही तिथे बसतात. तेव्हा नेमकी आता पिहू तेथे आलेली असते, सुद्धा गुरुजींचं बोलणं ऐकू लागते. जेव्हा गुरुजी म्हणतात 32 गुण जुळतायत ना, तेव्हा ती आता पटकन ते ऐकते आणि आतमध्ये जाते. पुढे आता वसू म्हणते, गुरुजी आता गुण जुळतायत ना, तर साखरपुड्यासाठी आणि लग्नासाठी असे 2 मुहूर्त काढा आणि लवकरचे मुहूर्त काढा हा, कारण शुभ कार्यामध्ये अजिबात उशीर नको. तेव्हा गुरुजी ठीक आहे असं म्हणतात. त्यानंतर आता घरातील पहिलं शुभ कार्य आहे हे थाटामाटात झालं पाहिजे. वसू आता विक्रांतला म्हणते. तेव्हा विक्रांत म्हणतो, हो थाटामाटातच करूयात. मला काय वाटतं विक्रांत, आपण साखरपुड्यासाठी ना खूप मोठा आणि छानसा हॉल बघूयात. तेव्हा तो म्हणतो, चालेल ना. त्याच वेळी आता विक्रांत पुढे म्हणतो, वसुताई थांब ना जरा, मला एक कळत नाही, अगं आमच्या दोघांच्याही मनात एक शंका आहे, असा 32 गुण जुळणारा मुलगा तू शोधला तरी कुठे? कोण आहे, कोण तो भाग्यवान मुलगा? म्हणजे आम्हाला सांगणार आहेस की असं गुपितच ठेवणार आहेस तू? त्याच वेळी वसू आता पुढे येते आणि म्हणते, विक्रम, अरे चेष्टा काय करतोस तू, लग्नाचा विषय आहे हा. त्याच वेळी मानिनी म्हणते, अहो आम्हाला खरंच माहित नाही. मग वसू म्हणते, खरंच? असं म्हणून ती पार्थची पत्रिका आता मानिनीकडे देते. तेव्हा पार्थची पत्रिका पाहून मानिनीला तर शॉकच बसतो. तेव्हा ती आता लगेच विक्रमकडे ती पत्रिका देते. तेव्हा या दोघांच्याही चेहऱ्यावरचा आता रंगच उडतो. दोघेही वसूकडे आश्चर्याने पाहतात. त्यानंतर आता विक्रम हा म्हणतो, ही पार्थची पत्रिका आहे अगं. वसू म्हणते, तुम्ही असं का करताय माहीत नसल्यासारखं? त्यावेळी अगं ही पार्थची पत्रिका आहे असं विक्रम दुसऱ्या तिसऱ्यांदा म्हणतो. तेव्हा वसू म्हणते, अरे विक्रम, काल रात्री आपण याचे विषयावर कितीतरी वेळ बोलत होतो, तुला नाही आठवत का? मग आता तो म्हणतो, नाही, काहीतरी ना तुझा गैरसमज होतोय. अगं मी तुला रात्री म्हणालो होतो की रम्याच्या लग्नाचं सिरियसली घ्यायला हवं. त्यावेळी वसू म्हणते की पार्थने तुम्हा दोघांना काहीच सांगितलं नाहीये का? अरे मला असं वाटलं की पार्थने तुम्हा दोघांनाही त्याच्या प्रेमाबद्दल सांगितलं असेल आणि म्हणून गोष्टी पुढे नेण्यासाठी तू माझ्याशी बोलायला आलास. त्यावेळी आता हे दोघेही एकदम एकमेकांकडे पाहू लागतात, कारण विक्रम आणि मानिनीला काही माहीतच नसतं. विक्रम म्हणतो, नाही ताई, अगं काहीतरी गैरसमज होतोय. मग आता ती म्हणते, नाही रे, तो लाजत असेल तुम्हाला सगळ्यांना सांगायला, पण आपल्या या लाजोळच्या झाड्याने रम्याला हो म्हटलंय. म्हणजे आता कसं आहे ना, रम्याच्या मनात पार्थबद्दल प्रेम होतं, मग तिने ते प्रेम पत्रामधून व्यक्त केलं आणि पार्थने सुद्धा त्याच्यातच होकार कळवलाय. हे ऐकताच आता विक्रम आणि मानिनीला खूप मोठा धक्का बसतो. तर पिहू सुद्धा तेथेच असते आणि तिलाही मोठा धक्का बसतो. मानिनी म्हणते की ताई, असं असतं ना, पार्थ आमच्याबरोबर बोलला असता. मग वसू विचारते, काय ग मानिनी, तुला काय वाटतं, म्हणजे पार्थने हे सगळं खोटं खोटं केलं असेल का? माझ्यावर आणि रम्यावर विश्वास नाही का तुझा? विक्रम म्हणतो, थांब अगं ताई, आपण पार्थलाच विचारूयात आता. तेव्हा पिहू आता खूपच घाबरते आणि मनातच विचार करते, अरे बापरे, मी तर फक्त गंमत केली होती आणि माझ्यामुळे हे सगळं झालंय. हे जर सर्वांना समजलं तर काही माझं खरं नाही, या विचाराने ती घाबरते. त्यानंतर विक्रम आता पार्थला आवाज देतो. तर पिहू आता लगेच तेथून पळ काढते. तेव्हा ती आता रूममध्ये जाऊन लगेच ते पत्र शोधू लागते आणि म्हणते, जर ते पत्र सापडलं नाही तर माझी वाट लागणार. पार्थ आता हॉलमध्ये येतो आणि विचारतो, काय झालं बाबा?
सर्वजण एवढे टेन्शनमध्ये का आहेत? मग आता वसू विचारते, काय रे पार्थ, ही काय चेष्टा लावली तू नक्की? तेव्हा वसू पुढे जाते आणि म्हणते, अरे तू सांग ना या सर्वांना की तुझं आणि रम्याचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. आता हे ऐकताच पार्थलाच खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे रूममध्ये आता पिहू ते लेटर शोधण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आता त्या कपाटाला लॉक असल्यामुळे तिला ते लेटर सापडत नाही. ती लगेच घाबरत ती चावी शोधू लागते. इकडे मात्र पार्थ आता सर्वांना सांगतो की आत्या, अगं वेड लागले की काय, रम्या आणि मी आता हे कुठून आलं नक्की? तेव्हा रम्या आता विचारते, काय झालंय? मग आता वसू म्हणते की अगं बरं झालं तू आलीस, आता तू सांग ना सर्वांना, पार्थ आणि तुझं एकमेकांवर प्रेम आहे? तेव्हा ती हो म्हणायच्या आतच पार्थ नाही असं म्हणतो, तर वसू रम्याला धक्का बसतो. इकडे पिहूला शेवटी ती चावी सापडतेच आणि ती लगेच आता रम्याचं कपाट ओपन करते आणि त्यातून सगळे ते लव्ह लेटर घेते आणि त्याकडे पाहतच राहते. तिच्या जरा जीवात जीव आलेला असतो. दुसरीकडे रम्या म्हणते, पार्थ तू असं का बोलतोस अरे? तेव्हा पार्थ म्हणतो, हे प्रेम वगैरे कुठून आले? रम्या म्हणते की तू चेष्टा करतोस का पार्थ? अरे मी आईला सगळं सांगितलंय. अरे मामान मामींसमोर असं बोलू नकोस ना रे तू. तू सांग ना आपल्या प्रेमाबद्दल. त्यावेळी आता वसू म्हणते, अरे खरंच तू आता चेष्टा करतो, तू सांगून टाक ना तुझ्या आईवडिलांसमोर की तुझं रम्यावर प्रेम आहे म्हणून. मग आता तो म्हणतो, रम्या माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, परंतु माझं रम्यावर अजिबात प्रेम नाही. असं जेव्हा तो आता स्पष्टपणे सांगतो तेव्हा रम्याला मोठा धक्काच बसतो आणि ती पूर्णपणे कोलमडून जाते आणि रडत असते. इकडे आता पिहू रम्याच्या रूममधून बाहेर येते आणि मग रम्याची बहीण तेथे येते आणि म्हणते, पिहू ही नक्की कुठे चालली रम्याताईच्या रूममधून बाहेर आणि काय घेऊन गेली असेल? असं म्हणून ती आता लगेच पिहूकडे जायला निघते. इकडे पार्थ आता विचारतो की रम्या तुला कुणी सांगितलं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून? मग आता ती रडतच म्हणते, तूच सांगितलंस पार्थ, आणि तेच मी माझ्या आईला सांगितलंय, कारण मी मागच्या आठवड्यात तुला पत्र लिहून दिलं होतं. त्याच्यामधून मी माझ्या मनातील सर्व गोष्टी सुद्धा लिहून दिल्या होत्या आणि त्यावरच तू आय टू लव्ह यू असं लिहून सुद्धा दिलं होतं आणि मी नंतर तुला स्कार्फ सुद्धा दिला. तू असं का करतोस रे पार्थ? तेव्हा तो आता म्हणतो की रम्या कुठला स्कार्फ कुठलं पत्र मला काहीच माहीत नाहीये. रम्या आता रडतच म्हणते, पार्थ तू असं का करतोस रे, मला कळत नाही. जेव्हा मी तुला ते पत्र दिलं होतं तेव्हा मी अशीच तिथे हॉलमध्ये उभी होते आणि मग तू मला वरून तेथून म्हणाला होता की तुझं गिफ्ट तुला दिलं आहे म्हणून. आता पार्थला ते सगळं काही आठवतं आणि मग तो म्हणतो, अगं रम्या तू मला कलर शेडमध्ये मदत केली होती ना, गिफ्ट म्हणून मी तुला 20,000 रुपये पाठवले होते आणि त्याच अनुषंगाने मी तुला म्हटलं की मी गिफ्ट दिले आहे. तेव्हा रम्या म्हणते, अरे पण तू मला पार्टनर म्हणालास ते काय होतं मग? तेव्हा पार्थ म्हणतो, अगं रम्या बिझनेसमध्ये मला पार्टनर करून घ्यायचा विचार होता आणि म्हणून मी म्हटलो तुला पार्टनर म्हणून. तेव्हा रम्याला आता याचं उत्तर ऐकून धक्काच बसतो आणि तिचा आता पूर्णपणे प्रेमभंग होतो. त्याचवेळी आता रम्या म्हणते, माझी मैत्रिणी यशदा आली होती तेव्हा तू काय म्हणाला की एक पत्रिका पुरेशी आहे, आम्ही दोघेही लग्नाला येऊ, आणि मी लिहून दिलेल्या पत्रावर आय टू लव्ह यू असं लिहितोस आणि आता म्हणतो काही संबंध नाही. असं कसं पार्थ? मी केलेल्या कॉफीचं तू नेहमी कौतुक करतो, हे काय आहे रे, प्रेम नाही मग? मग आता पार्थच्याच डोक्यात मुंग्या येऊ लागतात. तो आता म्हणतो, असं काही नाही अगं. तेव्हा तिला आता चक्कर येऊ लागते, तर पार्थ आता तिला पकडायला जातो. मग आता ती त्याचा हातच झिडकारते. त्यानंतर वसू आता पुढे जाते आणि म्हणते, रम्या बेटा तू अजिबात रडू नकोस. तेव्हा एक काम कर, जा आणि ते पत्र घेऊन ये असं आता रम्याला वसू म्हणते. वसू आता पुढे म्हणते, अगं जा पत्र घेऊन ये, कळू दे सगळ्यांना नक्की काय आहे हे. तेव्हा रम्या ठीक आहे असं म्हणते आणि पत्र आणायला जात. पार्थ आता रम्याच्या पाठोपाठ जायला निघतो. मग आता वसू म्हणते, थांब पार्थ, इथेच थांब, तू अजिबात पुढे जायचं नाहीस. तेव्हा सर्वांनाच आता खूप मोठा धक्का बसतो की वसू आता हायपर झालीये, काही खरं नाही. इकडे रम्या रूममध्ये येते आणि रडतच म्हणते, पार्थ तू असा का वागतोस, माझं हृदय तोडतोस तू, लक्षात ठेव, माझं मन असं मोडू नको, माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर. असं म्हणून ती चावी घेते आणि तिचं कपाट उघडते आणि त्यामध्ये तिला ती लेटर्सच सापडत नाही. ते पाहून आता तिलाच शॉक बसतो की अचानक हे लेटर कुठे गायब झाले. दुसरीकडे पिहू आता गार्डनमध्ये जाऊन खूप रडत असते. ते लेटर्स सर्व तिने लपवलेले असतात. मग आता रम्याची बहीण तेथे येते आणि विचारते, काय ग पिहू काय झालं, तू अशी का रडतेस? आणि आईने जर पाहिलं ना तर उगीच तुला ओरडेल
आता जर आईला हे समजलं ना तू काहीतरी लपवतीयेस तर आई तुला ओरडेल की नाही. निदान मला तरी सांग, मी तुझी मदत करेल. मला सांग ना रम्याताईच्या रूममध्ये नक्की काय होतं असं ती सारखी विचारण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी पिहू म्हणते मला खरंच खूप भीती वाटतीये ग. रम्याताई म्हणत होती तिने खरंच पारद दादासाठी ते लेटर लिहिलंय. तेव्हा आता रम्याची बहीण विचारते तुला कसं कळलं. मग आता मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं असं पिहू म्हणते. कारण रम्याताईने ते लेटर आहे ना ते कॉफीच्या ट्रेमध्ये ठेवलं होतं असं म्हणून ती सर्व लेटर आता रम्याच्या बहिणीकडे देते. तेव्हा ते लेटर वाचून आता तिलाच मोठा धक्का बसतो. दुसरीकडे रम्या अजूनही ते लेटर शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करते. तेव्हा तिला ते लेटर सापडत नाही. आता ती खूप रडू लागते आणि डोक्यालाच हात लावते. कपडे सगळे अस्ताव्यस्त करते आणि शोधण्याचा प्रयत्न करते. इकडे आता रम्याची बहीण विचारते की हे लेटर तू का घेऊन आलीस, मला सांग, तू अशी का रडत होती. पिहू आता सांगत नाही. मग आता ती पुन्हा तिच्यावर ओरडते, सांग बरं मला नक्की काय चाललंय तुझ्या मनामध्ये, तू काहीतरी लपवतेस ना माझ्यापासून. त्याचवेळी आता पिहू म्हणते श्रद्धाताई तुला एक सांगू का गं, यामध्ये ना म्हणजे पार्थ दादासाठी रम्याताईने आय लव्ह यू लिहिलं होतं आणि मग ती मला ओरडली. जेव्हा मी ते पत्र हातात घेतलं ना तेव्हा मग मी रम्याताईची गंमत करण्यासाठी काय केलं माहिती आहे का, आय टू लव्ह यू असं त्या पत्रावर उत्तर लिहिलं. कारण की पार्थदादाने लिहिलं आहे असं तिला वाटावं म्हणून. तेव्हा श्रद्धा म्हणते आणि तसंच वाटलंय अगं तिला. तेव्हा श्रद्धा आता तिच्यावर खूप जोरात ओरडते. इकडे आता वसू खूप चिडलेली असते आणि विक्रांतला म्हणते मला हे आवडलं नाही दादा. विक्रांत म्हणतो पार्थने स्पष्टपणे नकार दिलाय. तेव्हा पार्थकडून मला ही अपेक्षा नव्हती, वसू म्हणते. कारण तो हुशार आणि मोठ्यांचा मान राखणारा आणि एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून मी सगळीकडे इतरत्र त्याचं कौतुकच करत आलीये आणि आज हा असा वागतोय, माझ्या मुलीला नादाला लावलं आणि आता पाठ फिरवतोय. मानिनी म्हणते प्लीज ताई असं बोलू नका. पुढे मानिनी म्हणते प्लीज तुम्हाला माहिती आहे ना आपला पार्थ किती लाजाळू आहे, तीच कुणाला फसवणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि आपल्या रम्याला फसवेल का तो. काहीतरी गैरसमज होतोय. तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि खूप रडत असते. म्हणते की आई असं म्हणून ती आता तिला मिठी मारते. तेव्हा पत्र कुठे आहे असं वसू विचारते. तेव्हा पत्रच सापडत नाही असं रम्या म्हणते. तेव्हा विक्रम पुढे येतो आणि रम्याला समजावू लागतो की तुझ्या कोणत्याही पत्राला पार्थने उत्तर दिलेलं नाहीये. मग तुला काय म्हणायचंय दादा. अरे म्हणजे माझी रम्या खोटं बोलतीये का असं वसू विचारते. पुढे वसू म्हणते की एक मुलगी लाजलज्जा सोडून एवढं खोटं कधी बोलेल का. अरे मी काय म्हणते त्या पत्राचं जाऊ दे, परंतु आपल्याला समजलंय रम्याचं मन जडलंय आपल्या पार्थवर. मग आता तुझी मोठी बहीण म्हणून मी तुला विचारतीये माझ्या रम्याला सून म्हणून करून घेशील. आता विक्रांत आणि मानिनी समोर खूप मोठा हा प्रश्न उभा राहतो. तर पार्थचे डोळे गरगर फिरू लागतात कारण त्याला हा मोठा शॉक बसलेला असतो. त्यानंतर आता वसू ही खूपच बोलू लागते की बोल ना पटकन, रे मी होकार समजतीये तुझा. काल जेव्हा तू माझ्याबरोबर बोलायला आला तेव्हा रम्याचं खूप कौतुक करत होता, मग आता असं अचानक काय झालं. पार्थ म्हणतो आत्ते ऐकून घे, मग आता तू माझ्याशी एक शब्द सुद्धा बोलू नकोस असं पार्थला आता वसू म्हणते. पुढे आता वसू म्हणते की रम्या ही या घरची मोठी मुलगी आहे आणि तुम्ही अंगा खांद्यावर तिला खेळवलंय. पार्थ सुद्धा या घरचा मोठा मुलगा आहे आणि ते दोघे लहानाचे मोठे याच घरात झाले. मग तिला सून करून घेण्यात काय हरकत आहे. आता तिचं मन असं मोडणार आहात का तुम्ही. तिला तुम्ही किती जीव लावलाय आठवतंय ना, आता तिला असे चटके देणार आहात का तुम्ही. हा पार्थ म्हणतो आत्या असं काही होणार नाहीये, रम्या माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि आमची सगळ्यांचं प्रेम आहे तिच्यावर, कायमच आमची माया तिच्यावर राहील. ती एक चांगली मैत्रीण असून तिच्याशी लग्न करण्याचा मी कोणताही विचार केला नाही. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी कधी तिच्याकडे पाहिलं नाही आणि बघू सुद्धा शकत नाही. पार्थचं हे बोलणं ऐकून रम्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा रम्या आता खूप रडत असते. ती अचानक कोलमडून खाली पडते. तेव्हा आता सर्वजण तिला मदत करण्यासाठी पुढे येतात तर वसू कुणालाही पुढे येऊ देत नाही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये हे लग्न मी होऊ देणार नाही, पार्थने फक्त रम्याच्याच गळ्यात मंगळसूत्र घालायला हवं, वसू म्हणते. तर दुसरीकडे आता पार्थ आणि त्याची पूर्ण फॅमिली वसू आणि रम्या सोडून इकडे नंदिनीला पाहण्यासाठी आलेले असतात. तेव्हा नंदिनी छान अशी साडी नेसून येते. त्याच वेळी आता पार्थची जी काकी असते ती म्हणते तुमच्या नंदिनीला जमणार आहे ना आमच्या घरची जबाबदारी घ्यायला. तेव्हा नंदिनी तिच्याकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब